नमस्कार मित्रांनो. मी जेव्हा वेट लॉस स्टार्ट केलं होतं ना, तर तेव्हा डाएट तर हळूहळू सुरू केला. त्याच्यानंतर एक्सरसाइज आणि जिम पण सुरू केली. पण मेन जे होतं ना, जे त्रासदायक होतं ते म्हणजे नाईट क्रेव्हिंग्स. माझा जो झोपायचा टायमिंग होता ना, तो लेट होता. त्यामुळे मला आहे ना, नाईटचे जे क्रेव्हिंग्स आहेत ना, ते खूप जास्त त्रासदायक व्हायचे. आणि मी नाईट क्रेव्हिंग्समध्ये काहीही खाऊन घ्यायचो, ज्याच्यामुळे माझा जो प्रोग्रेस होता तो स्लो होत होता. मी इतकी जास्त जिममध्ये मेहनत करत होतो, ती पण थोडी स्लो होऊन जात होती प्रोसेस. तर म्हणून आहे ना, मी तेव्हा 10 फूडची एक अशी लिस्ट क्रिएट केली होती स्वतःसाठी, की मी ते 10 फूड आयटम्स खायचो ना, तर ते गिल्ट फ्री ऑप्शन्स होते, हेल्दी ऑप्शन्स होते. माझी जी प्रोग्रेसची जी ही होती, म्हणजे माझा जो प्रोग्रेस होता किंवा माझी जी प्रोसेस सुरू होती वेट लॉसची, ती पण ब्रेक होत नव्हती. आणि मेन म्हणजे की यातून मला प्रोटीन सुद्धा चांगल्या क्वांटिटीत मिळत होतं. तर मी विचार करत होतो की ही लिस्ट मी तुमच्यासोबत शेअर करू. जर कोणी असं असेल ज्याला नाईट क्रेव्हिंगचा खूप त्रास होतो, तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. हे जे 10 फूड आयटम्सची मी तुम्हाला लिस्ट शेअर करतोय, ती तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल पडेल आणि तुम्ही जे नाईट क्रेव्हिंग्ज आहे त्या कशा कंट्रोल करायच्या किंवा कसं कव्हर अप करायचं किंवा काय खायचं हे तुम्हाला माहिती पडेल. तर चला मित्रांनो, सुरू करूया. तर मित्रांनो, फूड नंबर वन आहे ग्रीक योगर्ट. मला जेव्हा क्रेव्हिंग्स व्हायच्या ना, माझं सगळ्यात जास्त कम्फर्ट फूड होतं ग्रीक योगर्ट. कारण की एक तर रेडी टू इट होतं, काही मेहनत करायची गरज नाही. आणि सेकंड म्हणजे की तुम्ही अनस्वीटन्ड वालं जे असतं ना ग्रीक योगर्ट, प्लेन ग्रीक योगर्ट, ते ट्राय करा. त्यांनी तुम्हाला क्रेव्हिंग कंट्रोल करायसाठी खूप जास्त हेल्पफुल पडेल. आणि त्यात एक तुम्हाला चांगल्या अमाऊंटमध्ये प्रोटीन सुद्धा मिळेल. मित्रांनो, आता फूड नंबर टू आहे पनीर. जेव्हा स्पायसी किंवा जास्त काही असे तिखट पदार्थ खायची जेव्हा क्रेव्हिंग्स व्हायची ना, तर मी आहे ना, एक स्मॉल पोर्शन ऑफ पनीरचा घ्यायचो, त्याचे पीसेस करायचो, त्यात थोडंसं चिली पावडर आणि सॉल्ट टाकायचो आणि नॉर्मली त्याला एअर फ्राय करायचो किंवा पॅनवर थोड्या वेळसाठी शॅलो फ्राय करून घ्यायचो, पण विदाऊट ऑइल फ्राय करायचो पॅनवर. पण एखादा नॉनस्टिक पॅन घ्यायचा, त्याच्यावर नॉर्मली फ्राय करायचं. आणि जर इन केस तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याच्यावर थोडासा चाट मसाला पण टाकू शकता. आणि हे एक बेस्ट स्पायसी, जे स्पायसी ज्यांना गोडपेक्षा तिखट खायच्या क्रेविंग्स होतात ना, त्यांच्यासाठी हे एक बेस्ट ऑप्शन होतं. तर तुम्हालाही एखाद्या वेळी नाईटच्या क्रेविंग झाल्या तर एकदा ही अशी डिश ट्राय करून बघा. फक्त पनीर खाताना पोर्शन जो आहे तो कमी खा. एकदम जास्त पोर्शन मध्ये खाऊ नका, कारण की नाईटचा टायमिंग आहे. तर म्हणून एक छोटा किंवा थोड्याशा पोर्शन मध्ये खा, म्हणजे तुमचे क्रेविंग्स पण कंट्रोल होऊन जाणार आणि तुम्हाला एक चांगल्या अमाऊंट ऑफ मध्ये प्रोटीन पण मिळून जाणार. मित्रांनो, आता फूड नंबर 3. मी एखाद्या वेळी अशा याच्यात असेल ना, की म्हणजे मला भूक थोडी जास्त लागली आहे. जर इन केस असं आहे की म्हणजे जो आता पनीरचा पोर्शन मी छोटा सांगितला, तर त्या छोट्या पोर्शन मध्ये माझं पोट भागत नाहीये किंवा माझी भूक किंवा माझे क्रेविंग्स कंट्रोल होत नाहीये, तर मी आहे ना त्याच्या जागी टोफू खायचो. कारण की टोफूमध्ये कॅलरीज जे असतात ते कमी असतात, त्याच्यामुळे तुम्ही पनीरपेक्षा थोडासा लार्ज अमाऊंट ऑफ पोर्शन पण तुम्ही टोफूचा खाऊ शकता. आणि त्यात एक बेस्ट पर्सेंट ऑफ तुम्हाला प्रोटीन पण मिळून जाईल. आणि एकतर ते टोफू जे असतं ते खूप वेळ तुमच्या पोटात, त्याच्यात फायबर्सची क्वांटिटी जास्त असल्या कारणाने तुमच्या पोटात पण ते खूप वेळ राहतं, म्हणून तुम्हाला जी भूक आहे ना ती पण थोड्या वेळाने लागते. तर म्हणून तुमचे जे क्रेविंग्स कंट्रोल करायसाठी एका लार्ज पोर्शन मध्ये काही खायचं असेल तर टोफू हे बेस्ट ऑप्शन आहे. मित्रांनो, आता फूड नंबर 4. कधी कधी काय व्हायचं की मी एखादी मूव्ही बघायचो किंवा एखादी वेब सिरीज बघतोय आणि मला असं मंचिंग करायची, म्हणजे कंटिन्युअस असं काहीतरी पाहिजे की मी जे हळूहळू खातोय किंवा असं काहीतरी जसं की स्नॅक्स टाईप मध्ये काहीतरी पाहिजे. तर त्यावेळी बेस्ट ऑप्शन आहे रोस्टेड चना. यात तुम्हाला एका चांगल्या अमाऊंट ऑफ मध्ये प्रोटीन पण मिळेल, हेल्दी ऑप्शन पण आहे आणि तुम्हाला भूक सुद्धा लागणार नाही आणि जे तुमचे स्नॅक्स वाले क्रेविंग्स आहे ते सुद्धा कंट्रोल होणार. मित्रांनो, आता फूड नंबर 5. जेव्हा मला असं काही व्हायचं ना की मला स्वीटची क्रेविंग आहे, मला काहीतरी असं स्वीट मध्ये खायचं आहे, तर मित्रांनो मी त्यावेळी ऍपल खायचो. जर इन केस तुम्ही नाईट टाइमला फ्रूट खाता, तर खूप लोक सांगतात की नाईट टाइमला फ्रूट खायला नाही पाहिजे. पण मित्रांनो, जर इन केस तुम्हाला स्वीटची क्रेविंग होते आणि तुम्ही एखादी स्वीट डिश खाताय, त्यापेक्षा 101% बेटर ऑप्शन आहे फ्रुट्स. तर फ्रुट्समध्ये मी मोस्टली ऍपल खायचो,
कारण की मी नोटीस केलं होतं की मी जेव्हा नाईट टाइममध्ये ॲपल खायचो ना, तर नेक्स्ट मॉर्निंगला मी जेव्हा जिमला जायचो ना, तर माझी जी एनर्जी आहे ना, ती नेक्स्ट लेवल व्हायची. तर एखाद्या वेळेस तुम्ही पण ट्राय करून बघा. तुम्हाला इन केस रात्री भूक लागत आहे, स्वीट क्रेविंग होत आहे, तर ॲपल ट्राय करा आणि तुम्ही नेक्स्ट मॉर्निंगला बघा, तुम्हाला एनर्जी सुद्धा प्रॉपर जास्त प्रमाणात जाणवेल. मित्रांनो, आता फूड नंबर 6. फूड नंबर 6 आहे कुकुंबर. मित्रांनो, खूप वेळ असं व्हायचं ना, की मला पोर्शन साईज खूप जास्त हवा आहे, की म्हणजे मी कंट्रोल नाही करू शकत, इतकी जास्त भूक लागली आहे आणि मला एक मोठ्या प्रमाणात पोर्शन हवा आहे. तर मी काय करायचो माहिती आहे का? काकडी घ्यायचो, कुकुंबर घ्यायचो आणि जी कुकुंबर आहे त्याला कट करायचो लॉंग पीसेसमध्ये आणि त्याच्यावर मीठ आणि तिखट टाकून खायचो. जे नॉर्मल आपल्या इंडियन डिशमध्ये ॲज अ सॅलड बनवून आपण जे जेवणासोबत खातो सेम तसंच. आणि मी 2 किंवा 3 पीसेस पण खाल्ले ना, तरी पण मला गिल्ट नाही व्हायचा. कारण की कुकुंबर हे असं एक फूड आहे ना, की ज्यात खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात. कारण की त्यात वॉटरचे जे पर्सेंट असतं ते जास्त असतं. तर म्हणून जर एखाद्या वेळी असा टाइम असेल ना, की का खूप भूक लागली आहे किंवा एखाद्या वेळी तुम्हाला कंट्रोल नाही होणार अशा टाईपमध्ये भूक आहे, तर तुम्ही काकडी ट्राय करा. त्याच्या कारणाने तुम्हाला जे आहे ना, तुमचे क्रेव्हिंग्स आहे ते कंट्रोल करायला खूप जास्त हेल्प होणार. मित्रांनो, आता फूड नंबर 7. फूड नंबर 7 की कधी-कधी असं व्हायचं ना, की मला असं म्हणजे असं स्नॅक्स, असं भेल टाइप काहीतरी खायची इच्छा व्हायची. तर मी काय करायचो, की जे स्प्राउट्स असतात ना, त्याला बॉईल करायचो नॉर्मली. त्यात जसं ते पूर्ण वॉटर बॉईल करायचो. वॉटर बॉईल झाल्यावर त्याला आहे ना, त्याच्यात तिखट किंवा मीठ असं किंवा कांदा, टमाटर असे कट करून चॉप करून टाकायचो आणि ते खायचो. ते तर मित्रांनो तुम्ही एकदा ट्राय करा. तुम्हाला असा फील होणार ना ते, की तुम्ही दरवेळी हेच काहीतरी खावं आणि तुम्ही ॲज अ डाएट पण ब्रेक नाही करणार आणि एक असं स्नॅक्स किंवा भेल टाइप पण तुम्ही काहीतरी खाऊ शकणार. मित्रांनो, आता फूड नंबर 8. जर एखाद्या वेळी असं आहे की तुम्हाला लवकर झोपायचं आहे, पण तुम्हाला झोप येत नाहीये कारण की क्रेव्हिंग्स होत आहेत, तर तुम्हाला असं काहीतरी पाहिजे की जे लवकर खायचं आणि डायरेक्ट तुम्हाला झोपायचं आहे. तर मित्रांनो, बेस्ट ऑप्शन आहे ग्लास ऑफ मिल्क. तुम्ही 1 ग्लास दूध प्या आणि डायरेक्टली झोपून जा. तुम्हाला काहीच प्रॉब्लेमही होणार नाही आणि तुमचे क्रेव्हिंग सुद्धा कव्हर होऊन जाईल. मित्रांनो, आता फूड नंबर 9. फूड नंबर 9 आहे नट्स, मीन्स ड्रायफ्रुट्स वगैरे अशा गोष्टी. पण मित्रांनो, याचा जो पोर्शन साईज आहे ना, तो तुम्हाला खूप कमी अमाउंटमध्ये खावा लागेल कारण की हे जे फूड्स असतात ना, हे कॅलरी डेन्स फूड आहेत. मी हे अशा वेळी खायचो ना मित्रांनो, की म्हणजे मला भूक एवढी जास्त नाही आहे, पण थोडीफार काहीतरी खायची क्रेव्हिंग्स होत आहे. तर मी आहे ना 4-5 आल्मंड्स झाले, कॅश्यूज झाले, हे जे ड्रायफ्रुट्स आहे ना, हे असे 2-3, 2-3 खाऊन घ्यायचो, ज्याच्या कारणाने माझे क्रेव्हिंग्ज जे आहे ना, ते कंट्रोल व्हायचे. पण मित्रांनो, हे असं फूड आहे, की हे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये नाही खाऊ शकत. तर याचा जो पोर्शन आहे, तो खूप कमी ठेवा. मित्रांनो, आता फूड नंबर 10 आणि फायनल ऑप्शन. फायनल ऑप्शन आहे मखाना. मित्रांनो, जेव्हा तुम्ही मखाना कंझ्युम करता ना, तर एक हँडफुल ऑफ मखाना जरी तुम्ही घेतला ना, तरी पण तुम्हाला एक खूप लो प्रमाणात कॅलरीज पण मिळेल, एक चांगला अमाउंट ऑफ प्रोटीन सुद्धा मिळेल आणि तुम्हाला असं फील होणार की तुम्ही एक खूप हेवी फूड असं खाल्लं आहे. तर आणि नाईटसाठी मखाना हे खूप चांगलं ऑप्शन आहे. एकदा तुम्ही ट्राय करून बघा. तुमचे पण सगळे जे नाईट क्रेव्हिंग्स आहे, ते यांनी बंद होऊन जाणार. तर मित्रांनो, ही होती अशा 10 फूडची लिस्ट जे तुम्ही नाईटमध्ये इझिली कंझ्युम करू शकता. गिल्ट फ्री ऑप्शन्स आहे, हेल्दी ऑप्शन्स आहे. फक्त मित्रांनो, याचा जो पोर्शन साईज आहे तो कंट्रोलमध्ये खा. रात्रीच्या वेळी एकदम जास्त फूड खाणं ही चांगली गोष्ट नाही आहे. तर जो पोर्शन आहे तो कमी प्रमाणात खा, की ज्याने कारणाने तुमच्या फक्त क्रेव्हिंग्स जे आहे ते कंट्रोल होणार. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ आणि जर इन केस मित्रांनो हे नॉलेज जे आहे किंवा जी ही इन्फॉर्मेशन आहे नाईट क्रेव्हिंग्स बद्दलची जे फूडची, ही तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे जे पण समोर हेल्दी लाईफस्टाईल बद्दलचे जे मी व्हिडिओ ॲड करणार त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओत एवढंच होतं. थँक्यू.